कोल्हापूरमधल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण वनतारातून परतणार का याकडे आता कोल्हापूरकरांचं सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण मुंबईमध्ये मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि या बैठकीत महादेवीला वनतारातून परत आणण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं समोर आलं। मठानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, सरकार सुद्धा याचिका दाखल करेल असं फडणवीसांनी म्हटलं। महादेवी परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा असल्याचं फडणवीस म्हणाले। महादेवीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांचं पथक नेमणार असल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय काय ग्वाही दिली पाहूयात सविस्तर। 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे। महादेवी परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे। मठाने याचिका दाखल करावी, सरकार सुद्धा याचिका दाखल करेल असं फडणवीसांनी म्हटलं। महादेवीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक नेमलं जाईल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी सरकार सर्व मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। आणि या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार। की मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे, पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे।